नमस्ते सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे वरा हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् वरा हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे दिनेशजी रिसर्च अँड इंटरनॅशनल अकॅडमिक्स ॲडवायझर आहेत. ते फॉर्मर डायरेक्टर जनरल CMIT म्हणजे सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी इथे ते डायरेक्टर जनरल आलेले आहेत. त्यांचं शिक्षण MSc फिजिकल केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि त्यांची PhD इन केमिस्ट्री आपल्या इथे जी NCL लॅबोरेटरी आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तिथून त्यांचं झालेलं आहे. ते रिसर्च सायंटिस्ट म्हणून 86 पर्यंत एल्को इंटरनॅशनल, त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ CMIT, डायरेक्टर जनरल ऑफ CMIT, त्याच्यानंतर ब्रेन इन्व्हायटेड सायंटिस्ट असं 2015 ते 16 इथं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते ॲडवायझर फॉर रिसर्च अँड इंटरनॅशनल अकॅडमिक्स ते आहेत. दुसरा परिचय करून देतो जे आजचे प्रमुख वक्ते आहे सुनील शामराव देसाई. पुण्यातील जे आपलं कळेगाव आहे तिथलं त्यांचा निवास आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथे इथल्या जी शिक्षण संस्था आहे तिथे कार्यरत आहे. शिक्षकालापासून स्वयंसेवक. या गोष्टी तुम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि संघामध्ये एखाद्या शाखेमध्ये माझं नियमितपणे जाणं नसेल तर मला पूर्ण परिचय आहे ते काय चालतं आणि काय नाही त्याच्यामुळं झालं. आता ह्याच्या दक्षिण कोरियाशी संबंध कसा जोडणार आहे तर त्याचा साधा असं मी तुम्हाला सांगेन की 15 ऑगस्ट 1945 जस्ट आपल्यावर 2 वर्ष साऊथ कोरियाला जपानपासून म्हणजे कोरिया जपानपासून त्यांना मुक्त झाला आणि स्वतंत्र कोरिया राष्ट्र निर्माण झालं. पण जे राष्ट्र निर्माण झालं त्याच्यामध्ये साधारणपणे 5 वर्ष त्यांनी त्यांचं हे नवीन स्वातंत्र्य मिळालं ते उपभोगू शकले. 5 वर्षानंतर उत्तर कोरियामध्ये असलेली कम्युनिस्ट राजवट आणि दक्षिण कोरियामध्ये असलेली जी काही डेमोक्रेटिक राजवट होती ह्याच्यामध्ये तुफान युद्ध सुरू झालं आणि संपूर्ण कोरिया पण आणि त्यासाठी जास्त करून साऊथ कोरिया हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तिथे घरदारं उद्ध्वस्त झाली, शेती नाही झाली, कारखानदारी बंद पडली, लोकांना राहायला घरं नव्हती, खायला अन्न नव्हतं. आणि अशा वेळेस असं म्हणतात की कोरिया, दक्षिण कोरिया पर्टिक्युलरली हा जगातला सर्वात गरीब राष्ट्र होतं. हे जर तुम्हाला सांगितलं की ही सिच्युएशन 1960 साली परत ही सिच्युएशन होती. 60 सालापर्यंत 60 साली अमेरिकेचे जे राजदूत होते त्यांनी प्रेसिडेंट लिंडन जॉन्सनला एक पत्र पाठवलं की धिस कंट्री हॅज नो फ्युचर. ते 60 साली म्हणतात की साऊथ कोरियाला फ्युचर नाही. आणि आज बघा तुम्ही सॅमसंग, हुंडाई, देऊ, पास्को, LG ह्या संपूर्ण कोरियन कंपन्या आहेत. जगातल्या साऊथ कोरियन कंपन्यांचं नाव माहीत नाही असं मला वाटतं भारतातला कुठला माणूस सापडणार नाही. परंतु त्याच्या पाठीमागे काय की अत्यंत गरीब राष्ट्र म्हणजे त्यातले काही मी फोटो बघितले तर मला असं दिसलं की खापडलेली आफ्रिकेतील राष्ट्र आहेत बुरुंडी, रवांडा यांच्यापेक्षा भयानक अवस्था होती. अशा भयानक अवस्थेमध्ये तिथे 1960 साली काही तरुण मिलिटरी मेजरनी सत्ता हातात घेतली. त्यांना असं वाटलं की लोकशाहीचा हा पेच काही फारसा बरोबर नाही. अत्यंत देशप्रमाणे भारलेला, खूप दूरदृष्टी असलेला, प्रचंड शिस्त असलेला त्यांचा एक चुंग ही पार्क नावाचा अतिशय द्रष्टा हुकुमशाह होतं. त्याने असं ठरवलं की माझ्या राष्ट्राला मी समृद्ध करीन, माझ्या राष्ट्राला मी पुढे नेणारच नेणार. अशा वेळेस लिंडन जॉन्सनने त्याला लिहिलं की तुमचं नुकसान झालं आहे, मी तुम्हाला आयुष्यावर मदत करू शकतो, काय करायचं सांगितलं. त्याला सांगितलं की मिस्टर प्रेसिडेंट मला काहीही नको, तुमची जर खरी इच्छा असेल तर तुमच्या अमेरिकेतली बटेल मेमोरियल इन्स्टिट्यूटसारखी एक चांगली रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी आहे ती आम्हाला साऊथ कोरियात काढून द्या. म्हणजे खायला अन्न नाही, राहायला घरं नाही. अशा वेळेस त्यांचा राज्यकर्ता काय सांगतो की आम्हाला एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी काढून द्या. बरं बटेल मेमोरियल का
तर पटेल मेमोरियल ही त्या काळातली प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्ट रिसर्च करणारी कंपनी होती. तुम्हाला कदाचित माहीत असेल की झेरॉक्स मशीनचा शोध पटेल मेमोरियलमध्ये रँड कॉर्पोरेशनसाठी त्यांनीच केलेला आहे. ती एवढी मोठी इन्स्टिट्यूट तिथे सुरू झाली. त्याचं ॲग्रीमेंट अमेरिकन सरकारबरोबर 1963 झालं आणि 67 साली पूर्ण लॅबॉरेटरी त्यांची तिथे तयार झाली. आज त्याच लॅबॉरेटरीपासून कोरियामध्ये जवळजवळ 100 प्रकारच्या नॅशनल लॅबॉरेटरीज निघाल्या. कोरियाचं आकारमान हे साऊथ कोरियाचं पर्टिक्युलरली हे गुजरात एवढंच असेल तर गुजरातपेक्षा थोडंसं जास्त असेल. एवढ्यामध्ये त्यांच्याकडे एक लॅबॉरेटरीचं जाळं पसरलं. सायन्स डेव्हलपमेंट त्यांच्याकडे सुरू झाली. उत्पन्न तर काहीच नाही, काय करायचं असं जर प्रश्न पडला, पण ठीक आहे रिसर्च लॅबॉरेटरी काढायला सांगितले. आम्ही उपाशी राहू पण रिसर्च करू आणि त्याच्यातून रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन कंपन्यांचं जे झालं तिथं निर्माण झालं. सुरुवातीला कोरियन लोकांनी बरेच छोटे मोठे उद्योग करून बघितले पण त्यात काही निघत नाही असं निष्पन्न झालं. म्हणजे असं ठरलं की जगातला सगळ्यात कंटाळवाणा उद्योग कुठला, तर जहाज बांधणे. तर जहाज बांधण्यासाठी त्यांना युरोपियन कंपन्या पैसे द्यायला तयार होतात, टेक्नॉलॉजी द्यायला तयार होतात. कारण युरोपियन लोकांना कंटाळा आला होता. हे चांगलंसं आपण कोरियन करून घ्यायच्याकडनं कंटाळवाणा उद्योग. त्यांनी जहाज बांधण्याचा उद्योग सुरू केला. मग जहाज बांधता असं वाटलं की खूप प्रकारे स्टील पोलाद लागते, कुठून आणणार. मग त्यांनी स्वतःचीच एक पोलाची कंपनी काढायची सुरुवात केली. त्यांनी जगात कोणी टेक्नॉलॉजी दिलं नाही. स्वतःची टेक्नॉलॉजी निर्माण करून 3 वर्षात त्यांनी पोहांग स्टील कॉर्पोरेशन पोस्को म्हणतात. पोस्को ही एक आघाडीची स्टील निर्माण करणारी कंपनी. म्हणजे जहाजांना असं स्टील लागतं पण ते करून त्याचं एक्स्ट्रा बट कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियल त्यांच्याकडे नाही. रॉ मटेरियल जातं भारतातून. आज जगातली 6 नंबरची कंपनी आहे पॉस्को. तर पॉस्कोकडनं स्टील घेतलं आणि त्या जहाजं बनवली. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि स्टील आपल्याकडे असल्यामुळं त्यांनी मग ह्या कुणी कंपन्या चालू केल्या. देव इंडस्ट्रीज, हुंडाई हेवी इंडस्ट्रीज. तर हुंडाई हेवी इंडस्ट्रीज कंपनी अशी सुरू झाली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग नॉलेज पण आहे, आपल्याकडे पोलाद पण आहे. मग त्यांनी कारचा कारखाना काढला, म्हणजे छोट्या मोठ्या कारचा कारखाना त्यांनी काढला. मग त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणखी पोलाद असून चालणार नाही, इलेक्ट्रिकल आणखी इलेक्ट्रॉनिक्सचं इंजिनिअरिंग पण पाहिजे. मग सॅमसंगसाठी या कंपन्या त्यातून उभारल्या गेल्या. सॅमसंग ही सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल ही चक्क मासे आणि भाजीपाला विकणारी कंपनी होती. आज सॅमसंग कुठे गेली. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे एक शिस्त लागते, स्वयंशिस्त. ही मोठ्या प्रमाणात शिस्त, जशी संघशिस्त. मी असं म्हणेन की कोरियामध्ये संघ नाही पण संघशिस्त आहे. त्याचा नित्यक्रम म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मुलांचं मला असं दिसतं. आणि मिलिटरी ट्रेनिंग हे कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही आता जी प्रात्यक्षिक केली असे त्या आमचे जे स्टुडंट्स होते PhD करणारे MSc वाले, या सगळ्यांना काही महिने ट्रेनिंगसाठी सक्तीनं जावं लागायचं. सक्तीनं म्हणजे काय, त्या संपूर्ण कोरियन पिढीची एक तयारीच आहे, मानसिक तयारीच अशी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुझसाठी मरण ते जनन ज्याला आपण म्हणतो, ह्या अत्युच्च समर्पणाच्या भावने हे सगळे साऊथ कोरियन काम करत असतात. त्यामुळं शिस्त आहेच आहे. मिलिटरी डिसिप्लिन त्यांच्याकडे म्हणजे संघासारखीच मिलिटरी डिसिप्लिन कदाचित आपल्यापेक्षा थोडीशी जास्त असेल. कारण ते सरकारच्या त्या काय म्हणायचं त्याला प्रोटोकॉलचा तो एक भाग आहे ट्रेनिंग हा. याशिवाय व्यक्तीपेक्षा समस्या श्रेष्ठ. म्हणजे आम्ही एखाद्या पर्सनल व्यक्तीला म्हणजे मला तिथं मी व्यक्ती म्हणून किंमत नाही, मी ज्या समूहात काम करतो, ज्या संघात काम करतो त्याचा म्हणून, म्हणजे मी सॅमसंगचा, मी LGचा, मी हुंडाईचा म्हणून मला किंमत. हा मोठा ब्रँड त्यांनी स्वतःचा तयार केला. ज्येष्ठांना पूर्णपणे आदर दिला जातो. आपल्यासारखी त्यांची संस्कृती आहे. त्याच्यामुळे समष्टी, शिस्त, नंतर ज्येष्ठांचा आदर आणि जी तुमची ज्या नेतृत्वाची जी हायरार्की असते त्यांनी दिलेल्या आज्ञा पूर्ण काटेकोरपणे कोरियन स्टुडंट्स फॉलो करतात, कोरियन कंपनीचे एम्प्लॉईज पण फॉलो करतात. आणि त्यामुळे आज असं दिसतं आहे की कोरिया हॅज लिटरली इन्व्हेडेड द एंटायर वर्ल्ड थ्रू देअर टेक्नॉलॉजिकल सुपिरियर प्रॉडक्ट्स. आणि त्याच्यामुळे ही जी काही समानता आहे RSS आणि साऊथ कोरिया ते मला तुमच्याकडून बरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी केलो. खरं म्हणजे या विषयाचं माझं एक जवळजवळ 1 तासाचं भाषण आहे. पण नंतर ते कुठल्या वेगळ्या प्लॅटफॉर्म तुम्ही आता मला संधी दिली तर मला तुमच्याशी बोलायला आवडेल. एवढं सांगून माझं हे छोटं मनोगत व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम या विजयादशमीच्या उत्सवाच्या आपल्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर या वर्षीच्या विजयादशमीकडे आपण विशेष आत्मीयतेने पाहतो, आनंदाने पाहतो. याचं कारण संघाच्या शताब्दीचा हा पहिला उत्सव, शताब्दी पूर्ण केल्यानंतरचा हा पहिला पूर्ण 100 वर्ष संघाच्या स्थापनेला आज झालेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच सर्व स्वयंसेवकांच्या मनात आनंद असणारच आहे.
आपण सर्व जाणतो की एक हिंदू धर्म हा एकमेव धर्म आपल्या पृथ्वी तलावर असेल की जो विचार करताना सर्वे भवन्तु सुखिनः असाच विचार करतो की संपूर्ण विश्व सुखी राहो, संपूर्ण विश्वात शांती राहो, अशा विचाराने आपला धर्म चालत असतो. धर्म म्हटलं की त्याचे काही गैरसमजही होतात लोकांना. जाती किंवा पूजा पद्धती हे नाही, तर ह्या सर्वाच्या वर जाऊन जी जीवनशैली आहे त्याला आपण हिंदू धर्म असं म्हणतो. जगण्याची पद्धती जी आहे ती हिंदू धर्म असं म्हटलं जातं. सहज काही शब्द आपल्या लक्षात येतात की आपण आपल्या शेजारच्यांबरोबर कसं वागतो, तो शेजार धर्म. आपण आपल्या पित्यांनी आपल्या पाल्याबरोबर कसं वागावं, पाल्याने पित्यांबरोबर कसं वागावं, तो पितृधर्म. तसं मातृधर्म असे आपले शब्द आपल्या लक्षात येतात. एकाने दुसऱ्याबरोबर कसं वागावं तो धर्म. केवळ पूजा पद्धतीचा विचार नाही, पण अशा पद्धतीने संपूर्ण विश्वाचा विचार करून चालणारे असे जे काही मुद्दे आहेत ते हिंदू धर्मामध्येच आहेत. धर्माचं रिलिजन म्हणून हा एक चुकीचा समज किंवा अर्थ काढलेला आहे. इंग्रजी भाषेमध्ये धर्म ही संकल्पनाच नाही आहे. पाश्चात्यांकडे ही धर्म ही संकल्पना नाही, त्यामुळं त्यांनी तो रिलिजन हा शब्द काढला त्यांनी त्याचे. परंतु आपण विचार करताना धर्म असा विचार करा. हा हिंदू धर्म मुळात विविधतेने नटलेला आहे. अनेक पूजा पद्धती इथे आहेत, अनेक जाती या ठिकाणी आहेत. त्यामुळे विविधतेने नटलेला धर्म हिंदू धर्म असं म्हटलं जातं. आपल्या देशातच आपण पाहतो राज्य रचना आहे, परंतु त्याला म्हणताना आपण राष्ट्र असं म्हणतो. सर्व राज्य मिळून जे ते राष्ट्र. केवळ देश नाही, देश म्हटलं की तर नेशन या बाजूला जातो त्याचा अर्थ. राजकीय दृष्टीनं काही विचार केले जातात, राजकीय रचना केली जाते. परंतु आपल्या देशामध्ये विविध राज्य जी आहेत तिथल्या पद्धती काही वेगवेगळ्या असू शकतात, तरीसुद्धा ते राष्ट्र म्हणून एकच आहे. म्हणजे दक्षिणेकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपले काही कार्यकर्ते प्रवास करत असतात. तेव्हा लक्षात आलं की एकदा एक कार्यकर्ते केरळमध्ये जेवायला गेले एका स्वयंसेवकाच्या घरी. केळीच्या पानावरती वाढलेलं असतं. जेवण झाल्यानंतर काही ठिकाणी पद्धत आहे की ते पान जे आहे ते आपल्या बाजूनी समोरच्या बाजूला उलटं करून टाकायचं, म्हणजे घडी घालायचं, म्हणजे जेवण झालं असं समजलं जातं. म्हणून असं. आणि तशीच पद्धत तामिळनाडूमध्ये पण. तर आपले एक कार्यकर्ते गेले होते तामिळनाडूमध्ये जेवायला गेले. तिथं असंच पद्धतीने बसले होते आणि जेवण झाल्यानंतर पहिल्यांदाच गेले होते त्या भागामध्ये. त्यामुळं तिथला स्वयंसेवक, तिथल्या घरातली लोक कशी वाटतात ते पाहून तसंच वागायचं. जे गेलेले कार्यकर्ते उत्तरेकडचे होते, केळीच्या पाण्यात जेवण तर फारसं माहीत नव्हतं, अनुभव नव्हता. तर ते तिथं गेल्यानंतर जेवण झालं पाहिजे. शेजारचा जो स्वयंसेवक आहे त्याने ते पान जे आहे ते असं आपल्या बाजूने उलटं गडी करून टाका, आपल्या बाजूने समोरच्या बाजूने. त्यांनी विचारलं हे काय, त्याने जेवण झालं की असं करायची पद्धत आहे. अरे वा, म्हणजे छान झालं. त्यांना वाटलं आपल्याला आता सगळं दक्षिणेकडची पद्धती समजलं, लक्षात यायला. मग केरळमध्ये गेले थोडंसं काही किलोमीटर पुढे. तर तिथं जेवण झालं. त्यांना असंच वाटलं की आपण हे आता शिकलोय, आपण हे करावं. म्हणून त्यांनी ते असं पान उलटं करायला लागले. तर शेजारी शेजारी पटकन हात पकडला. नको नको असं नका करू. का म्हणजे आमच्या इथे हे फक्त जे दिवस कार्याचं जेवण असतं त्याच वेळी असं करतो, बाकीच्या वेळी आम्ही पुढून आपल्याकडे करतो. असं उलटं केलं त्याच्यामुळे. असं विविध पद्धती छोट्या छोट्या असतात. राज्य बदललं की पद्धती बदल जातात. तरी सुद्धा एकात्मता आहे. भारत माता की जे हे सगळीकडे वंदे मातरम सगळीकडे अशा पद्धती. राजस्थानामध्ये काही पद्धती वेगळ्या आहेत, बोलण्याच्या पद्धती. मध्य प्रदेशात वेगळ्या, भाषा कशी हिंदीच. त्यामुळे अशा आपल्याकडे विविधता आहे, विविधतेने नटले. तरी सुद्धा विविधतेने नटलेला एक देश, एक धर्म. तेव्हा आज विश्वामध्ये प्रगतीच्या दृष्टीने जी विचारशैली आहे ती कदाचित अर्धवट आहे असं असेल. त्यांनी विकास काय होतो, तो भौतिक विकास होतो. परंतु मानसिक विकास, नैतिक विकास हे करण्यासाठी म्हणून जी जीवनशैली लागेल, जो विचारधारा आहे ती मात्र ह्या हिंदुस्थानातच आहे. त्यामुळं एकात्म मानवदर्शन सारख्या विचार, सर्व सृष्टीचा विचार, प्रगती करत असताना पर्यावरणाचा विचार, नैतिकतेचा विचार, मानसिकतेचा विचार, असा सर्व विचार जो आहे तो या हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळेच ह्या विषयाचं चिंतन करणारेही अनेक जण आहेत.
म्हणजे ऋषीमुनींपासून या विषयाचं चिंतन लोकांपर्यंत पोहोचवणे ह्या सर्वाचा विचार केला जातो. असाच हिंदू धर्माच्या याविषयीचं चिंतन करत करत 1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली.